नमस्कार तुमच्या सगळ्यांना. मी सुवर्णा रेसिपी चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी नवीन असं छान असं पदार्थ घेऊन आलेले आहे, ते पण सर्वांच्या आवडीचं आहे. तर सर्वांना आवडतं, खूप टेस्टी असतं, खाण्यासाठी पण खूप मजा येते आणि त्याचं नाव आहे KFC चिकन. तर बघू शकते मी काय काय घेतलेलं आहे त्यासाठी साहित्य इथे. तर इथं सगळ्यात चिकन घेतलेलं आहे, चिकन लेग पीस येतो. इथे मी सोया सॉस घेतलेला आहे, टोमॅटो केचप घेतलेला आहे. तर इथे मी अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा, चिली फ्लेक्स घेतलेला आहे, इथं मी आरोग्यानं घेतलेला आहे, काळी मिरी पावडर घेतलेलं आहे, इथं कॉर्नफ्लोअर घेतलंय, मक्याची पावडर, इथं मैदा घेतलेला आहे छान अशी वाटीभर, इथं लसूण घेतलेला आहे, तो पण ठेचून बारीक करून घेतलेला आहे. तर चला तर आपण आपल्या कामाची सुरुवात करूया. तर चला तर आपलं चिकन मॅरिनेट करायचं आहे, त्यासाठी हे भांड घेतलेलं आहे स्टीलचं, माझ्याकडे काचचं छोटसच आहे त्याच्यामुळे मोठं घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपण हे घेऊया, सोया सॉस घेतलेला आहे. तर इथं मी रेड चिल्ली सॉस घेते, तर अद्रकची पेस्ट घेतलेली आहे मी, इथं लसूणची पण पेस्ट घेतलेली आहे, थोडस मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा. तर आपल्याला सगळं एक जीव करून घ्यायचं आहे याचा, म्हणजे मस्त मिश्रण झालं ना छान लागतं आपल्या चिकनला, चांगलं मॅरिनेट होतं, छान वाटतं, खायला पण टेस्टी आहे, खूप सुंदर असं. तर आता मी चिकन टाकून घेते याच्यामध्ये. वाव, इतकं छान वास येतो ना, खायला तर खूप टेस्टी आहे. तुम्ही बघा मी कशी बनवते. असं भरून भरून लावायचं, असं याच्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा. चिकनला मी खापा तिकडूनच म्हणजे चिरा पाडून आणलं होतं छान पैकी. तर आता म्हटलं फक्त घरी धुवून घेतलेलं आहे, चिरा पाडायची काही गरज नाही पडली मला. तर माझं हे लावून झालेलं आहे, 10 मिनिटं याला ठेवून देते. तर आपलं चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला चिकनला काय लागतंय ते बघा. तर हे बघा, सगळ्यात आधी मैदा घेतलेले, मी तुम्हाला पहिलंही दाखवलं, आताही दाखवते, कारण की चिकनचं कोटिंग करण्यासाठी हे घेतलेलं आहे. आणि हे मक्याचं पीठ आहे, तर हे पण घेतलेलं आहे मी इथं. आपली मिरची पावडर आहे, मग अशी घेतली नव्हती, आता हे घेतली इथे. तर थोडस मीठ घेतलेलं आहे, अर्धा चम्मचच मीठ आहे. तर हे चांगलं एक जीव करून घ्यायचं, असं खलून घ्यायचं. चला तर आपल्याला कढई ठेवायची. सगळ्यात आधी आपण गॅस चालू करणार आहे. तर गॅस पण मी बनवून आणलाय, त्याचं बटन जरा फिटिंग झालंय. तर आता मी कढई ठेवते, याच्यामध्ये तेल टाकून घेते. आपण तेल टाकून घेऊया. कढई गरम झाली का कसं तेल मस्त गरम होतं लगेच. तर आपलं तेल गरम होऊन देऊ. तर आपलं तेल तापायला ठेवलेलं आहे, तापत आलेलं आहे. तर आपल्याला बर्फ टाकायचा आहे पाण्यामध्ये. बघू शकता मी बर्फ करून घेतलेला आहे, हा पाण्यामध्ये बर्फ टाके. तर आपल्याला हे करायचंय आता. तर आपल्याला चिकनला कोटिंग करून घ्यायचंय, त्यासाठी हे बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये चिकन टाकते आता. बघू शकताय सगळीकडून असं लागलेलं, मॅरिनेट छान झालेलं आहे. तर छान असं पीठ हे लावून घ्यायचं, आपल्या गिरवी बनवलेली. तर आपल्याला असं थंड पाण्यात टाकायचं आहे. तर आपण थंड पाण्यात टाकून झालेलं आहे, लगेच त्याच्यामध्ये असं लावून घ्यायचं. वा, चिकन 65 खूप सुंदर असं खायला लागतं, मजेदार. आपले लहान लहान मुलं पण खाणार आवडीने. तर चला तर आपण, आपलं तेल गरम झालेलं आहे, खूप छान असं तेलाला ताव आलेला आहे. मी बारीक करते गॅस. तर खूप तेल तापलेलं आहे माझं. तर फायनली आपले KFC चिकन रेडी झालेलं आहे. पण बघू शकताय ते बी घरगुती आहे बर का, हॉटेलचं वगैरे असं काही नाही, सगळे घरचे मसाले, फक्त बाकीचे थोडेसे बाहेरचे होते, बाकी सगळं घरचंच आहे. तर बघा, याच्यासाठी मी काय घेतलं, म्युनीज मध्ये टोमॅटो केचप टाकलेला आहे, खूप छान अशी टेस्ट लागते खायला. तर त्यासाठी आपल्याला हे बघा किती सुंदर असं आपलं चिकन तयार झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. हे बघा, आवाज पण येतो चांगला, कडक असं, खूप कुरकुरीत. तर माझं काय म्हणतात त्याला, KFC चिकन आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय.